कभी कभी एकच वाक्य एकच मोमेंट सगळा दिन सुंदर करून टाकतो. आजचा दिवस एवढा खास होणार होता हे मला माहितीच नव्हतं, कारण आज मला असे काही लोक मिळून गेले, त्यांनी माझ्या मनात अक्षरशः आनंदितच करून टाकलं. म्हणजे कसं आपल्याकडे पाहुणे आलेच होते, आपल्या भाषाले पण आजच कटिंग करायची होती, म्हणून सकाळचा मुहूर्त चांगला असते म्हणून कटिंग करायला घेऊन जातो. आपल्या नागेशरावांना सुद्धा काम होतं, तर साहेबांना थेट त्यांच्या निवासस्थानावरून उचललं. आजचा दिवस हा भाषाचा काही बरोबर नव्हता, कारण जिथे गेलो तिथे ग्राहक लोकांची गर्दी दिसत होती. नागेश भाऊले जॉकेट ऑर्डर करायचा होता, म्हणून समीर भाऊच्या दुकानात जाऊन ऑर्डर बुक करते. बहुतेक भाऊले तर तुम्ही ओळखतच असाल. समीर भाऊच्या दुकानात गेलो तर आपले दिल चाहते त्या ठिकाणी मिळाले. त्यांनी काही गोड गोड शब्द बोलून माझ्या मनाला थोडा मोटिवेट केला. खरंच बहुत चांगलं वाटलं. सुकून का नाम सुना. मग लागल्या हाताने मी पण थोडा माल मटेरियल घेऊन टाकतो. आपला भाषा जरा इचक डाऊ आहे. इस निर्दोष आदमी का हात थोडून माझ्या हातच्या थोडा शिवा खाल्ला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? दुकानवाल्या भाऊले बोलून साहेबांची शस्त्रक्रिया करून त्यांना ठीक करतो. गर्दीच्या प्रमाण तेवढाच दिसत होता. सकाळची वेळ असल्यामुळे खाली येऊन चाय पिऊन टाकतो. त्याचे स्पॉन्सर पवनदादा होते, मंडळ आभारी आहे. मग कसा तरी टाइम घालवायचा होता म्हणून कॅरम बोर्ड खेळता तर येत नाही, पण वेळ मजबुरी होती. अखेर 1-1.5 घंटा प्रतीक्षा करणे के भाषाचा नंबर लागतेच. आज दिवस बाकी जबरदस्त होता. एकावर एक थोर पुरुष भेटतच होते. असेच भेटत राहा, असेच 2 शब्द बोलून आपला मन जिंकत. आता भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये, कारण पाहुण्यांच्या सेवेत राहावं लागेल ना. नेक्स्ट पार्ट पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करू शकता. जय श्रीराम.